सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। जगदम्बा माता की जय। सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, सुटला माझा पदर बाई नव्हते भानात। या अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात, अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात, अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात। सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, जय हो माझा पदर बाई मी नव्हते भानात। अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात, या अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात। माझी वेणी माझी केस झाले मोकळी, लाडी माझी अंबाबाई खेळ बघा खेळे, लाडी माझी अंबाबाई खेळ काय खेळे, लाडी माझी अंबाबाई खेळ बघा खेळे। अगं खेळ बाई आला सारा जानात, माझ्या खेळ बाई आला माझ्या सारा जानात। अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात, या अंबाबाईचं वार माझ्या आले अंगात। सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात। अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात, अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात। घेऊन हातावर परडी, पिठाची घेऊन हातावर परडी, तुळजापूरची अंबा माझी आलय गाडी, तुळजापूरची अंबा माझी आली गाडी। आगमन पान जातीला आली घरात, आगमन पान जातीला आली घरात। या अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात, या अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात। सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात। अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात, अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात, अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात।
सरदरुनी काटा आला अंगावर अंबाबाईचं रूप माझ्या दिसतं समोर सरदरुनी काटा आला अंगावर अंबाबाईचं रूप माझ्या दिसतं समोर आणि रूपातीत साठबाई हो रूपातीत साठबाई माझ्या डोळ्यात रूपातीत साठबाई माझ्या डोळ्यात अंबाबाईचा भार माझ्या भरलंय अंगात अंबाबाईचा भार माझ्या भरलंय अंगात अंबाबाईचा भार माझ्या भरलंय अंगात वड्याच्या बाळाबाई घालून आगडी वड्याच्या बाळाबाई घालून आगडी हळदी कुंकवाले देवनी आभाडी सिंदूरारुणविग्रहं त्रिनयनं माणिक्यमौलिस्फुरं तारानायकशेखरं स्मितमुखिं वापीनवक्षोरुहं पाणिभ्यां मणिपूर्णं रत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरत्नचरणं ध्यायेत्परां अंबिका माता की जय जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आमचे जवाई बापू आणि आमची मुलगी ममता या आज योगायोग आले आणि आईचं दर्शन घ्यावं अशी त्यांची कामना होती, म्हणून म्हटले महाराज आम्ही मंदिरातच येतो। भगवतीचा आशीर्वाद यांच्यावरती आणि सर्वच जगावरती माँ भगवती आशीर्वाद कायम ठेवते, म्हणून प्रत्येकाला सद्बुद्धी भगवती प्रदान करो आणि देवाचा मार्ग हा प्रत्येकाने अवलंबलाच पाहिजे।
बाबा तेरी क्या ही बात है, भोले शंकरा तेरी क्या ही बात है, दूर होके भी तू साथ है, दूर होके भी तू साथ है। तो मैं कर दूंगा तुझको समर्पण, तू मेरा अंश हूँ मैं तेरा दर्पण, तेरे होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा। पिता है मेरा और तू ही रहेगा, मेरी हर गलती को तू हंस कर सहेगा। तेरे जाप से मन का उड़ गया है रे मन, सब तेरी बदौलत है आज रघुवंशी। तू सूक्ष्म है और तू ही विशाल है, तू सत्य और तू ही सवाल है, तू ही सत्य बाकी जिंदगी भी ना सही है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लगी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। यावदुमानात् पादारविन्दं भजन्ति लोके वरेवानरः, तावत् प्रभो सर्वभूतादिवासः। जान में है मगन तन पे ओढ़ के रे चोली, मुझे अपने रंग में रंग दे संग घेर मेरे होली। यहाँ आशा है नीचे ना है कोई टोली, मुझे अपने रंग में रंग दे संग घेर मेरे होली। बंदी करो अब मेरे शंकरा, भागड़ करके बोली है गोरा, तुम नहीं करते हो गोरा, लोट के रखी है। लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लगी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लगी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। बाबा तेरी क्या ही बात है, भोले शंकरा तेरी क्या ही बात है, दूर होके भी तू साथ है, भी तू साथ है। उसको मैं कर दूंगा तुझको समर्पण, तू मेरा अंश हूँ मैं तेरा दर्पण, तेरे होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। जगदंबा माता की जय, रेणुका माता की जय। सकाळच्या सत्रामध्ये आपण सुरुवात केली शुंभ आणि निशुंभ या चरित्राला।
ते चरित्र देवीचा विविध रूप आहेत आणि या रूपामध्ये सामावलेली ती जगदंबिका, ती भगवती, ती परांबिका. आणि या परांबिका भगवतीला जाणण्यासाठी कित्येक देवतांनी आपल्या भक्तीतून प्रयत्न केले. जाणून त्या भगवतीला समजता आलं पाहिजे, तिचं स्वरूप आणि तिची भक्ती करता आली पाहिजे. या निमित्तानं देवता, दानव, मानव या रूपामध्ये प्रत्येक जण मा भगवतीची भक्ती करतो. कारण अगाध शक्ती, अगाध महिमा या भगवतीचा आहे. आणि म्हणून मायाच अशी आहे की ती या जगामध्ये सर्वश्रेष्ठ शक्तिरूपाने विस्तारलेली शक्ती, ते जेव्हा मायावी रूप धारण करते आणि जेव्हा माया होऊन तुम्हा मला छळते. श्रीकृष्ण परमात्म्याला आपण पाहिलं की शांभवी मायेने ग्रासलं, तर तुम्हा मला सुद्धा ती माया ग्रासू शकते. कारण माया देवीचा अवतार धारण करून आलेल्या सतीने जेव्हा प्रभू रामचंद्रांना पाहिलं की माझे भगवंत, माझे महादेव ज्या देवाला बसतात, ज्या देवाची भक्ती करतात, ते देव तर आपल्या पत्नीसाठी रानावनात फिरत आहे, सीतेचा शोध घेत आहे. अहो देवा, हेच का तुमचे जे भगवंत तुमच्या हृदयस्थ आहेत की ते वनात आपल्या पत्नीची आस, ती पत्नी मिळावी म्हणून त्यामध्ये शोध घेत आहेत, प्रपंचामध्ये भरकटलेले. तेव्हा महादेवांनी म्हणावं की भगवती, हे सती, त्यांची परीक्षा घेऊ नको. ते संसार सागरामध्ये जन्माला तर आले, परंतु सगळ्या प्राणी मात्रांचा उद्धार करून जाणारे आहेत. आणि त्यांनी वेगवेगळ्या रूपातून अवतार धारण केला. तेव्हा जेव्हा सती मातेनं विचार केला की आपण यांची परीक्षा घ्यावी. आता सतीला एवढं ज्ञान नसेल का की रामप्रभू कोण आहेत, परंतु शांभवी मायेने मायेला सुद्धा सोडलं नाही. जे उपजत आहे त्याच्यावरती मायेचा प्रभाव आहेच. आणि स्वतः त्या प्रभू रामचंद्रांची पत्नी म्हणून जेव्हा उभ्या राहिल्या पुढे, प्रभू रामचंद्रांनी जेव्हा हाय सीते म्हटलं, हे सीते म्हटलं, तेव्हा आई सतीने होकार द्यावा. परंतु प्रभू रामचंद्र आहेत ते की या देवांनी माझ्या परमश्रेष्ठ, माझ्या आराध्य देवतेची ही शक्ती आहे आणि ही माझी मातृशक्ती आहे. म्हणून त्या आईला माते म्हटलं, माते आपण इथे मला दर्शन देण्यासाठी, माझे प्रभू कुठे आहेत, आपण एकट्याच आला. तेव्हा आईला सुद्धा लाज वाटली की आपण बघा यांची परीक्षा घेण्यासाठी पत्नी रूपातून उभं राहिलो, तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा वासना निर्माण झाली नाही, क्लेश निर्माण झाला नाही आणि आपली पत्नी आहे याचा भावही निर्माण झाला नाही. एवढं त्या भगवतीच्या स्वरूपामध्ये जे तेज पाहायला मिळालं आपल्याला. तर परस्त्री जरी पाहिली तरी ती हवीशी वाटते, एक पत्नी असली तरी दुसरी पत्नी करावीशी वाटते. परंतु परमात्मा आमचे प्रभू रामचंद्र एवढे श्रेष्ठ आहेत की त्यांना आपल्या पत्नीच्या रूपात आलेली देवी, ती जगदंबा, ती जाणता आली. ती शक्ती ही अगाध शक्ती आहे. म्हणून मायेने त्या मायेला ग्रासलं, महादेवाने त्याग केला. कारण तू माझ्या परमश्रेष्ठ देवतेची पत्नी म्हणजे माझी माताच आहे. त्या दिवसापासून त्याग केला तर सतीला स्वतःचं अस्तित्व हे संपवावं लागलं. देवीला दुसरा अवतार धारण करावा लागला. ही ती शांभवी माया आहे. जेव्हा यशोदा माता, श्रीकृष्ण परमात्मा छोटे आहेत, आपल्या मांडीवर घेऊन बसल्या आणि मांडीवर घेऊन बसल्यानंतर त्यांनी चुलीवरती दूध ठेवलेलं होतं. ते दूध गरम होत आहे. श्रीकृष्णाला हळूच बाजूला सारलं. श्रीकृष्ण पदर सोडत नव्हते. श्रीकृष्ण हे जाणून होते की माया किती प्रबळ आहे. तेव्हा श्रीकृष्ण पदर सोडत नाही म्हणून बळजबरीने म्हटलं यशोदा मातेने, अरे थांब 2 मिनिटात, फक्त दूध उतू जाईल, तेवढ्या क्षणात मी येते. आणि श्रीकृष्ण परमात्म्याने जेव्हा अलगद बाजूला केलं, मायेने त्या देवाला अलगद बाजूला केलं. कारण माया ही परब्रह्माला अलग करते. तेव्हा काय घडतं की जेव्हा परमात्म्याला बाजूला केलं,
तर परमात्म्याने तर जाऊ दिलं, परंतु डेरेची डेरे फोडली. म्हणून माये अशा या स्वरूपातून जर मी भगवंताला बाजूला केलं या मायेने, आमच्या आयुष्यामध्ये आमची डेरे केव्हा फुटतील सांगता येतील का? मग त्या मायेने काय केलं की अरे तू तर लयच खोळकर आहे, म्हणून तुला बांधण्यासाठी तिने दोरी घेतली. ती दोरी फक्त 2च बोटं कमी पडली. मी आणि माझं, ही मी ते दूध माझं आहे, त्याकडे मी आणि माझ्याकडे जेवढं लक्ष लावलं संसार प्रपंचात, ती 2च बोटं कमी पडली. ती दोरी गाठ बांधता आली नाही. म्हणून त्या परमात्म्याने जागृत केलं की मायाच्या अधीन राहू नका, सावध व्हा. ती माया देवाला सोडू शकतो नाही. देव आणि ईश्वर याच्याही मध्ये फरक आहे. मग आपण म्हणा असा कसा फरक होऊ शकतो? ईश्वर जो आहे, जो जन्मत नाही मरतही नाही, जो शाश्वत आहे तो ईश्वर आहे, तो परमात्मा आहे. जो जन्म घेतो अंशरूपाने त्याला देव म्हणतात. म्हणून आपण म्हणतो ना, श्रीकृष्ण जन्माला मानव रूपात आले परंतु देव होऊन गेले. रामप्रभू मानव रूपात आले परंतु देव होऊन गेले. जे पृथ्वीवर जन्म घेतात आणि स्वतःला आपला अस्तित्व साकार करून पुन्हा त्याला निराकार करतात, म्हणजे जन्म घेतात पुन्हा आपल्या लोकाला निघून जातात, त्यांना ईश्वर नाही म्हणत, त्यांना देव म्हणतात. ही संकल्पना आहे. म्हणून मला सुद्धा जागृत व्हावं लागेल की ती परमात्मिका शक्ती, ती आद्य शक्ती, ती कोण आहे, तिचं स्वरूप काय आहे. तेव्हा सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की शुंभ आणि निशुंभ यांनी जेव्हा भूतलावरती आल्यानंतर, स्वर्गलोकावरती गेल्यानंतर सुद्धा देवलोकांवरती आपली प्राप्ती व्हावी, आपल्याला ते देवलोक वरलोकातून गेल्यानंतर स्वर्गलोकाची प्राप्ती मला होईल या अपेक्षेने ते गेले. देवाधिक इंद्रादी देव हे सावध झाले. निशुंभाने आपली सेना स्वर्गलोकावर नेली आणि इंद्रादी देवता त्यांचं सैन्य आणि इकडे निशुंभ आणि त्याचं सैन्य यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली. दोघंही युद्ध करतात, परंतु यामध्ये पराभव झाला निशुंभाचा. निशुंभ पराभूत झाला, खाली पडला. सगळं सैन्य घेऊन निशुंभाला परत पाताळात जावं लागलं. आणि जेव्हा त्या शुंभाला माहिती पडलं की माझ्या भावाचा पराभव या इंद्रानं केला, एवढं सामर्थ्य याच्यात आलं कुठून? आज मी देवादिकांचा राजा होऊ पाहतो आहे, माझ्यात एवढं सामर्थ्य आहे आणि याने माझ्या भावाचा पराभव करावा. तू मला सुद्धा या अहंकाराने ग्रासलेलं आहे. माझ्यामध्ये एवढं बळ आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे आणि तो माझ्या पुढे चालला, याची काय लायकी? हा मला असंच कसा बोलू शकतो? खूप आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. परंतु आयुष्य एक क्षणाच आहे आणि क्षणिक आयुष्यामध्ये आपण त्या भगवंताची, त्याची सत्ता आहे आणि ती सत्ता कायमच राहील. जेव्हा आमच्या मनाला प्रमाणित केलं तेव्हा आम्हाला कळेल की आम्ही काहीच नाही, आम्ही शून्य आहोत. आम्ही फक्त जन्माला आलेले प्राणी आहोत. प्राण्याप्रमाणे जीवन जगू. वेगवेगळ्या स्वरूपातून भगवंताने आम्हाला देह दिला मानवाचा, तरी आम्हाला ओळखता आला नाही. आम्ही कधी किड्याप्रमाणे रेंगाळतो, कधी गाढवाप्रमाणे आमची वृत्ती आम्ही दाखवून देतो, कधी कुत्र्याप्रमाणे, कधी मांजराप्रमाणे, कधी उंदराप्रमाणे. जेवढे प्राणी असतील ते सगळे गुण घेऊन तर जन्माला आणि स्वतःला म्हणतो की आम्ही देवापेक्षा श्रेष्ठ आहोत, आमच्याकडे खूप काही आहे, आम्ही खूप कमवलं. या भावनेमध्ये राहू नका. कारण एक वेळ आम्हाला पराभूत करण्यासाठी, आमचं निर्धारण करण्यासाठी कोणीतरी या जगतामध्ये अवतार घेतोच आणि त्याच्याकडे ते बळ आहे. शक्ती प्रत्येकात आहे, फक्त जागृत करावी लागते. आणि या शुंभाला वाटलं की माझ्या भावाचा पराभव केला, याला शक्ती बळ कुठून मिळालं? आणि तो म्हणतो की देवीस तुम स्वहा विश्वेशा प्रणता स कुपार्णवे पाहिम न सर्व दुःख्यभ्या सद्विघ्न दैत्य अपिमहा. की या दैत्याचा नाश करणारी अशी दैवी शक्ती सुद्धा उत्पन्न झाली नाही, मग या देवांमध्येही आली कुठून? एवढं वैभव शक्तीचं यांना प्राप्त काय झालं असेल, कुठून झालं असेल? एवं स्तुता सुरे सर्वेर अंबिका कृणान्विता प्रातुर्भूत तसा रूप यौवन संयुक्त. आणि या देवांनी आराधना शक्तीची केली, ती शक्ती त्यांना प्राप्त झाली, म्हणून त्यांनी शुंभाचा पराभव ते करू शकले. एवढी जाण या शुंभाला राहिली नाही. आणि जेव्हा या शुंभाने विचार केला की आपण हिच्यावरती चालून गेलो पाहिजे, हे देवता खूप उन्मत्त झालेले आहेत. त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्या राक्षसांचा अपमानच करायचा आणि या राक्षसांचा अपमान जेव्हा जेव्हा त्यांनी केला असेल तेव्हा तेव्हा आपल्याला भयावह या रूपातून पाताळात पडून जावं लागतं. परंतु आपण आता पडून जायचं नाही, कारण आपल्याकडे ते सामर्थ्य आहे. आपण जगामध्ये शक्तिमान झालेलो आहोत. परंतु ही शक्ती
दुर्बल आहे की खरंच मी याचा निर्धारण करू शकतो, या शक्तीचा गर्भ करून या शुंभाने पुन्हा आक्रमण केलं आणि स्वर्गलोकावर शुंभ आणि निशुंभ दोघं चालून गेले. सगळ्या देवता पराभूत झाल्या, सगळ्या देवतांना पडावं लागलं. एवढं सामर्थ्य या शुंभाने आपलं दाखवलं. तेव्हा आद्य शुंभ निशुंभो दावसुरो घोर दर्शनहा उत्पन्नो विघ्न करतार वहन्यो पुरुषो किल्हा. शुंभ आणि निशुंभ नामक हे दोन दैत्य या देवलोकावर आले. त्यांनी पराभव केला. महाभयंकर त्यांनी देवांशी युद्ध केलं. पुरुषांमध्ये सर्वच अवस्थेमध्ये पृथ्वी लोकावरती सुद्धा महाबलशाली दानव जो रक्तबीज आहे, तो रक्तबीज सुद्धा ते सोबत घेऊन आले आणि त्या रक्तबीजाचं सामर्थ्य दाखवावं. परंतु रक्तबीज म्हणतो की मी माझं सामर्थ्य कुठल्याही वेळी दाखवू शकत नाही. माझं सामर्थ्य ऐन वेळेला जेव्हा तुम्ही सगळे निरर्थक होणार आहात, जेव्हा तुमच्या दैत्यांची शक्ती नाहीशी होईल, तेव्हा माझी शक्ती काम करेल. जो सर्वात शक्तिमान असतो, ज्याला आपल्या शक्तीचं बळ समजतं, तो निरर्थक लढत नाही. आणि म्हणून रक्तबीज म्हणला की मला यामध्ये रस नाही. मी लढेल तर त्या सामर्थ्यवान शक्तीशी लढेल की जी अगाध असेल, अशा शक्तीची माझं युद्ध होईल. आणि म्हणून गतिरन्या न चास्माकम तोमेहा महाबले पूर्य कारणम सुनाम मय दुखिताम सुमध्ये हे. आणि या स्वरूपामधून दुसरा असं काही शक्तीचं जे द्योतक आहे ते उत्पन्न होणार नाही, कारण आमच्यामध्ये ते बळ आहे. तेव्हा देवादिदेव इंद्र यांना पराभूत झाल्यानंतरच्या स्वर्गातून जो पळ काढावा लागला, तेवढ्यामध्ये शिवशंकराच्या सान्निध्यात आले आणि त्या महादेवाला म्हणतात की देवा, हे दैत्य तर स्वर्गावर आले, भूलोकावर सुद्धा वास करत आहेत. उद्याच्या दिवशी ते उन्मत्त होतील, खूप माततील आणि अन्याय अत्याचार करतील. यांचं निर्धारण झालं पाहिजे. तेव्हा महादेवाने सांगितलं की ते होईल, परंतु आपण सुद्धा आपली शक्ती पणाला लावली पाहिजे. वारंवार त्या शक्तीचं आव्हान करावं. त्या शक्तीला प्रगट व्हायला भाग पाडण्यापेक्षा आपण सुद्धा शक्तीनिशी उपजत झालो ना, मग आपण ते आपलं शौर्य का दाखवू शकत नाही? आपल्यामध्ये ते शौर्य नाही का? आणि ते सांगतात की गतिरन्यान चास्मकम तोमेवासी महाबले पुरु कार्यसुराणम वै दुःखिताम सुमध्ये हे. ताद देवेंते दुःख हरंतु व भक्तिहा त्वामन्न शरणम भव दुःखिताम. आणि जर दुःख असेल तर शरण कोणाला गेलं पाहिजे? त्या शक्तीला गेलं पाहिजे आणि तिला सांगावं की हे शक्ती, मी तुझा साधक आहे, कारण सर्वांना तू बल प्रदान करणारी आहे. सगळं जग हे तुझ्या अधीन आहे. तेव्हा महादेव आणि सर्व इंद्रादी देवता त्या शक्तीचं आराधना करतात. त्या शक्तीला म्हणतात की हे शक्ती, हे सगळं जगत तुझं आहे, तूच तर चालवला हा पसारा. जगतामध्ये सर्व शक्तिमान जो कोणी जन्माला आला असेल, ती सुद्धा तुझीच कृपा आहे. जगामध्ये एवढी सृष्टी ही प्रफुल्लित झाली, सुंदर रूपाने ती जणू काही नवयुवती दिसते, ही तुझीच कृपा आहे. आणि तरी सुद्धा हे दैत्य मातत असतील तर आम्हाला तुझं वर, तुझी शक्ती, तुझा आशीर्वाद हा प्राप्त व्हावा, यासाठी आम्ही तुला शरण आलो. म्हणून सगळ्या देवता म्हणतात, हे भगवती, चाळविसी जग सारा चंडे, चाळविसी जग सारा, चाळविसी जग सारा चंडे, चाळविसी जग सारा, चाळविसी जग सारा, चाळविसी जग सारा, जग सारा चंडे, चाळविसी जग सारा, चाळविसी जग सारा चंडे, चाळविसी जग सारा. मांडोनी महता महत पसारा, मांडोनी महता महत पसारा, चाळविसी जग सारा चंडे, चाळविसी जग सारा, चंडे चाळविसी जग सारा, चंडे चाळविसी जग सारा. निर्गुण गुण तू होसी माये, निर्गुण होसी माये, निर्गुण गुण तू
चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा मिळवुनी पंचभूतांचा मेळा मिळवुनी पंचभूतांचा मेळा खेळसी नाना परिचय खेळा खेळसी नाना परिचय खेळा मिळवुनी पंचभूतांचा मेळा खेळविसी नाना परिचय खेळा मिळवुनी पंचभूतांचा मेळा खेळविसी नाना परिचय खेळा चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा एकची परी तू अनेकची भासे 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 जेवी घट माठी महदाकाशे देवी घट मठी महादाकाशे एकची परी तू अनेकची भासे जेवी घट माठी महदाकाशे एकची परी तू अनेकची भासे देवी घट मठी महादाकाशे चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा नाकडे पार तुझा तुझ वाचुनी न कडे पार तुझा तुझ वाचनी नाकडे पार तुझा तुझ वाचुनी न कडे पार तुझा तुझ वाचनी विलसे नर हरी हृदय विकासुनी विलसे नर हृदय विकासुनी नाकडे पार तुझा तुझ वाचुनी विलसे नर हरी हृदय विकासुनी न कडे पार तुझा तुझ वाचनी विलसे नर हरी हृदय विकासुनी चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा चंडे चाडविसी जग सारा जगदंबा माता की जय. महादेव आणि देवांनी त्या देवीची आराधना केली की आई हे सगळं जगत तू चालवते, हा सगळा पसारा तुझाच आहे. मांडवनी महता महत पसारा चालविसी जग सारा. जेव्हा निर्गुणात आहेस तर तुझं रूप आम्हाला जाणता येत नाही, सगुणात आली तर तुला ओळखता येत नाही. कारण आमच्या जीवाची गत काय आहे, आम्हाला पूजा करावीशी वाटते भगवंताची. वेळ लागावं देवाचं, वेळ पूजेचं नाही, वेळ देवाचं लागलं पाहिजे. त्या देवाला पूजा वाहताना फूल पुष्प आम्ही वाहत आहोत. आता वाहिलं महादेवाचं पूजन केलं, त्याला फुलपुष्प वाहिलं की ते फूल आणि पुष्प कायमस्वरूपी त्या महादेवाजवळ राहतं का? नाही राहत. कारण या फूल आणि पुष्पामध्ये जी ताकद आहे ती जर काही क्षणापुरती आहे, आणि त्या फुलपुष्पामध्ये जो सुगंध आहे तो सुद्धा जेव्हा ते वाढलं तेव्हा त्याचा सुगंध कमी व्हायला लागतो आणि त्याचं आकर्षण सुद्धा कमी होतं. म्हणून त्याकडे जास्त लक्ष न घालता आपण त्या भगवंताकडे लक्ष घातलं पाहिजे की तो देव आहे, त्याची ओढ मला लागली पाहिजे.
कारण वाहिलेले फुलं क्षणामध्ये निर्माल्य होऊन जातात आणि ते टाकून द्यावे लागतात. तसं भगवंताने हे फूल सुद्धा जसं फुलं जन्माला घातली तेच फूल म्हणून हा देव भगवंताने दिला. आज हा देव जर ओतप्रोत होऊन भगवंताला वाहिला तर एक दिवस हा देव सुद्धा निर्माल्य होऊन जाईल. मातीमोल करण्यापेक्षा, त्याला सडवण्यापेक्षा, त्याची अवहेलना करण्यापेक्षा भगवंताला वाहा, तो निर्माल्य होईल. निर्माल्याचं महात्म्य आहे. शिवनिर्माल्याचं महात्म्य आपण बऱ्याच लोकांनी जाणलेलं आहे. जेव्हा या इंद्रलोकातून काही दक्ष यक्ष लोक या इंद्रलोकाची सेवा करत होते, त्या यक्षामधलाच भाग की याने पृथ्वी तलावर यावं, देवलोकांना फुलं द्यावी, पृथ्वी तलावरची फुलं घेऊन जावी. आणि ज्या आपण घेतलेला वृत्तांत म्हणून चालता बोलता घेतो की त्याने ते फुलं वाहत असताना पृथ्वी तलावरच्या राजाला एकही फुल सापडत नाही. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जेव्हा फुलं तोडायला जायची, शिवालयात फुलं व्हायची आहेत, परंतु राजाला फुलं मिळत नाही. राजा संतप्त होतो त्यांच्या सेनानीवरती की फुलं का भेटत नाही. तेव्हा पुरोहित सांगतात की फुलं मिळणार नाही, कारण ही फुलं कोणीतरी अनोळखी चोर चोरून घेतोय. याकरता कोणी चोर चोरत असेल तर तो शक्तिमान जरी असला तरी शिवालयातली तुमची आधीची निर्माल्य घ्या, ते टाका त्या संपूर्ण नगराच्या आजूबाजूला. नगराच्या आजूबाजूला जर टाकली, यदा कदाचित तो यक्ष असेल, देव असतील किंवा राक्षस असेल, तो शक्तिहीन होईल. ते जर निर्माल्य त्याने ओलांडलं तर त्या निर्माल्यात ती शक्ती आहे. तो यक्ष येतो, ते फुलं तोडण्याचा प्रयत्न करतो, कालांतरानं बंदिवान होतो. कारण देवातलं देव पण चाललं जातं, शक्ती नाहीशी होते. आकाश मार्गाने उड्डाण करण्याची शक्ती नाहीशी झाली, म्हणून त्याला या भूतलावरती कारागृहामध्ये बंदिवान व्हावं लागतं. एवढं सामर्थ्य त्या निर्माल्यात आहे. म्हणून ते सामर्थ्यवान निर्माल्य मी झालो पाहिजे, म्हणून भगवंताला स्वतःला जोखून द्या भगवंताशी, की मी त्याला ओळखलं पाहिजे, मला वेळ त्याचं लागलं पाहिजे. म्हणून मी वारंवार सांगतो की जेवढं पूजेमध्ये लक्ष घालता तेवढंच जर लक्ष 1 तासभर भगवंताच्या भजनात घातलं, त्याच्या चिंतनात घातलं, तर एवढ्या 4 वर्षामध्ये तुम्हाला जेवढी भक्तीची गोडी लागली तेवढ्या गोडीमध्ये भगवंत तुम्हाला आभास तरी झाला असता की देव आहे माझ्या जवळ बसला. एक संत एका गावामध्ये प्रवचन करायचे, अयोध्याच्या जवळचं आजूबाजूचं गाव, आणि त्या परमात्म्याची महती सांगायचे. प्रभू रामचंद्र त्यांची जीवनशैली खूप त्यांच्या ज्ञानाने त्यांनी कथन केली. आणि जेव्हा ते आसनावरती बसायचे, त्या आयोजकांना सांगायचं की एक आसन अजून बाजूला ठेवा, माझे मारुतीराय येतील. मग त्यांनी आसनावर बसायचं, यावे मारुतीराय स्थानापन्न व्हावे. दररोज बसलं की त्याने ते म्हणावं. एक वकील, तो वकील सुद्धा ती कथा ऐकायला यायचा. त्याला त्या महाराजांचा प्रभाव, त्यांचा शब्द, त्यांचं सांगण्याची शैली त्याला आवडली. तो दररोज कथा ऐकू लागला, परंतु त्याचं लक्ष त्या आसनाकडे राहायचं. महाराज दररोज म्हणता यावे हनुमंतराय सणावरती बसावे, आणि महाराज म्हणता म्हणून हनुमंताचं काही येत नाही. महाराज तर म्हणता अंधश्रद्धा या बाळगू नका. मग महाराज काय सांगत आहेत, या अंधश्रद्धा तर आहे की हनुमंत येतात बसता, लोकांना सांगतात की ते येतात आणि बसतात, ते नाहीये. म्हणून ती एक दिवस महाराज कथेवरनं उठले आणि भेटलेच त्यांना. म्हणे महाराज तुम्ही जे सांगता हा यावे हनुमंत बसावे, पण ते येत नाही, बसत नाही. मग तुम्ही एका बाजूला अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही कथा चांगली सांगतात, त्याला माझं अनुमोदन आहे. मग ते मारुती ते तर आलेच नाही. यांनी सांगितलं की बाबा माझ्या मनात जो भाव होता मी तो फक्त प्रगट करतो, पण ठीक आहे, मी तुला सांगू, आज रात्रीची कथा झाली की त्या आसन तू घरी घेऊन जा आणि उद्याच्या दिवशी संध्याकाळी येताना परत आण. दररोज संध्याकाळी कथा असायची. मग हा घरी घेऊन गेला, ते आसन आपल्या देवाऱ्यात ठेवलं. उद्याच्या दिवशी पुन्हा घरी त्या कथेला गेला आणि जिथे महाराज बसले, महाराजांनी म्हटलं ते आसन टाकावं. म्हणावं त्याने की यावे हनुमंत सिंहासन, आपल्या सिंहासनावरती येऊन बसावे. कथा झाली, आणि कथा झाल्यानंतर पुन्हा त्या वकिलाला म्हटलं तुम्ही घरून आणलेलं आसन उचला आणि पुन्हा घरी घेऊन जा. आला तो वकील, त्याने ते आसन उचलण्याचा प्रयत्न केला, आसन हालतही नव्हतं. तेव्हा त्या कथाव्यासाच्या डोळ्यातून अश्रू ढाळू लागले की भगवंता मी तर फक्त भावनेनं म्हणत होतो. परंतु त्या वकिलाच्या पाया पडू लागले की बाबा तुझ्या मनाचा भाव जागृत झाला, तुझ्यामुळे मला देव दिसला, तुझ्यासाठी तो मारुती धावून आला. कारण त्याचा भाव होता की तो वकील म्हणतो ना देवा माझ्यासाठी येऊ नको, परंतु नाही आला ना
त्या देवाचं अस्तित्व राहणार नाही. आणि मी जे सांगतो हे सगळं माझ्या प्रभू रामचंद्रांचं बघ, तुझ्या हृदयात रामचंद्र आहेत आणि तुझ्या या हृदयस्थ प्रभू रामचंद्रांचं चरित्र लोक खोटं ठरवतील, त्याच्यासाठी यावं लागेल. आणि आले ते हनुमंतराय. हा भाव पाहिजे भगवंताच्या भक्तीमध्ये. तेव्हा देवादिकांनी सुद्धा भावातूनच त्या भगवतीला साकडं घातलं की या विश्वामध्ये तुझी सत्ता आहे, आम्ही फक्त नाम मात्र आहोत. कोण म्हणतं, महादेव स्वतः म्हणतात सत्ता तुझी आहे, आम्ही नाम मात्र आहे. म्हणून आम्ही सुद्धा आता गर्व नाहीसा केला पाहिजे की नाही, ती भगवती आहे, ती करवून घेते, आम्ही काहीच करत नाही, सगळ्या गोष्टी तिच्या हाती आहेत. जर सत्ता तिच्या आहेत मग ती प्रेम देणारी ती भगवती सुद्धा तीच राहणार आहे. शुंभ आणि निशुंभ यांचा वध करण्यासाठी त्या भगवतीला जागृत करावं लागेल, कारण ती भगवती सगळ्यांना आनंद प्रदान करणारी आहे आणि सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ रूप धारण करून ज्या जगतामध्ये कित्येक राक्षसांचा नाश करणारी आहे. तिने महिषासुराचा नाश केला. महिषासुर उन्मत्त जरी झाला असेल, महाभयावह जरी असेल, त्याला मारलं तर मग तिच्यामध्ये याला मारण्याचं शुंभ आणि निशुंभ तिच्यासाठी किरकोळ गोष्ट आहे. परंतु तरी सुद्धा आपण त्या शक्तीनिशी त्याच्याशी लढलं पाहिजे. म्हणून देवादिदेव महादेव इंद्र ब्रह्मदेव श्री हरी विष्णू यांची सभा भरली आणि या सभेमध्ये त्यांनी ठरवलं की आपण जेव्हा जेव्हा हे चालून येतील त्यांच्यावरती आक्रमण केली पाहिजे. तेव्हा भगवतीच्या या स्वरूपातून भगवतीला प्रसन्न करण्यासाठी जेव्हा या देवतांनी त्या शक्तीची आराधना केली की हे शक्ती, तू महिषासुराला मारल्यानंतर आम्हाला वचन दिलं होतं की जेव्हा जेव्हा कोणी असा दैत्य उन्मत्त होईल तेव्हा तुम्ही फक्त हाक मारा, तुमच्यासाठी मी चालून येईल. तेव्हा त्या मा भगवतीची आराधना केल्यानंतर ती कौशिकी देवी, ती जगदंबा, ती दुर्गा त्यांच्या समोर पुन्हा प्रकट झाली आणि ती म्हणते की मी त्यांचं निर्धारण करेल, माझ्या हातीच त्यांचा मृत्यू आहे. ब्रह्मदेवा तुम्हीच वर दिलेला आहे की ती अबला शक्ती त्याचा नाश करणार आहे. आणि हे दोघं उन्मत्त झालेले आहेत. यांच्या आधी यांना बळ देणाऱ्या शक्तींना आपण मारलं पाहिजे. जेव्हा अफजल खानाची स्वारी आली आपल्या महाराष्ट्रावर अफजल खान चालून आला, त्याला वाटलं की आपण सरळ सरळ प्रतापगडावर जाण्यापेक्षा मी तुला मला आधी सांगितलं, फक्त सांगतो की बळ देणाऱ्या शक्तीचा नायनाट आधी केला पाहिजे. कोण म्हणतोय? देवा, ती भगवती सांगते की त्यांना बळ कोण देतं? चंडमुंड देतो, धूम्रलोचन देतं, आधी त्यांचा वध केला पाहिजे. जेव्हा अफजल खान आमच्या महाराष्ट्रात आला, चालून आला, त्याला वाटलं विजापूरहून प्रतापगड जाण्यापेक्षा जवळच जर तुळजापूर असेल तर आपण तुळजापूर जाऊ, पाहू या हिंदूंच्या देवता किती त्यांच्यामध्ये बळ आहे. तो आला तो तुळजापूरमध्ये, त्याची स्वारी आली तरी सुद्धा लोकांना भांडणं होतं. लोक फक्त भगवतीचं दर्शन घ्यायचे, हसत बोलत घरी जायचे आणि त्याला त्याची चीड आली. पहा, देवाचं दर्शन घेणं, भगवंताची भक्ती करणं, ज्याला चीड येते ती राक्षसाची अवलाद राहते. आणि त्या राक्षसाला वाटलं की आपण यांना, मी आलं एवढं शक्तिमान असल्यावर माझं भय यांना नाही, भल्या मोठ्या हत्तीवर बसून आलो, कित्येक समुदाय पायदळ घोडदळ माझ्या सोबत आहे, तरी सुद्धा हे लोक घाबरत नाही. का घाबरत नाही? सैन्याला विचारलं, ते म्हणतात त्यांची ती तुळजा भवानी आहे, त्या तुळजा भवानीच्या दर्शनाला गेले. ते या लोकांना ही शक्ती बळ देते, मग यांना ही शक्ती बळ देते. त्या सैन्याला तो अफजल खान म्हणतो कि हिंदुओं की देवता इतनी तेज है तो ये हिंदू भेड़ बकरी जैसा जीवन क्यों जीते हैं. यांची जर देवता साधी मूर्तीमध्ये असेल, एवढी ताकद त्यांना देते, तर याशे लांडग्या आणि बकरी सारखं जीवन का जगतात, कुत्र्या मांजऱ्यासारखं जीवन का जगतात, एकमेकांना सहारा का मागतात. मग त्यांना बळ देणारी शक्तीच नाहीशी केली पाहिजे, म्हणून त्यांनी त्या तुळजा भवानीची मूर्ती त्याने हत्तीवर घेतली, मागवली आणि हत्तीहून फेकून दिली, तोडून टाकली त्या मूर्तीला. कारण बळ देणाऱ्या शक्तीचा नायनाट केला पाहिजे. तशी ती शक्ती म्हणते चंड मुंड धूम्रलोचन वेगवेगळे त्याचे प्रधान महादैत्य आहेत. त्या शक्तीचा नायनाट झाला की हे आपोआप मारल्या जातील. याकरता आपण आयोजन केलं पाहिजे. तेव्हा देवी आपल्या स्वरूपातून वार्तालाप या देवतांशी करते आहे आणि तिने सुंदर रूप घेऊन वनामध्ये अधिवास केला. या वनामध्ये अधिवास करत असताना चंड आणि मुंड या वन प्रदेशातून जात असताना त्यांनी पाहिलं की एक यौवन सुंदरी वनामध्ये एकटी आहे.
केस मोकळे आहेत आणि स्वतः तिचं हसणं जरी पाहिलं तर तिच्या दात खलखल झलत आहेत, तिचे नेत्र या नेत्रांमध्ये तेज आहे, तेजस्वी स्वरूप चंद्राच्याही पेक्षा चंद्र सुद्धा लाजवेल एवढं सौंदर्य तिच्या मुखावरती आहे. आणि ही परम सुंदरी असेल तरी कोण, म्हणून चंड आणि मुंड शुंभ निशुंभाकडे गेले आणि सांगितलं की तुम्ही अंधारात राहू नका, वनामध्ये आम्ही एवढी परम सुंदरी पाहिली की ती परम सुंदरी जणू काही स्वर्गातल्या अप्सरा लाजवतील तिला पाहून, त्यांना सुद्धा तिच्याशी शरणागत व्हावं हा भाव निर्माण होईल. तेव्हा शुंभ आणि निशुंभाला चंडमुंड म्हणतात. एवं स्तुतः तदा देवी दैवते शत्रुपापिते शरीर परात परम रूपम प्रादुर्भूतम च करः पार्वत्यास्तु शरीराद्वय निसृताच अंबिकः यदा कौशिकीश्च समस्तेव तते लोकेषु पठेत. आणि आम्ही जेव्हा तिची वार्ता काढली, जेव्हा तिची माहिती काढली, तर आम्हाला कळालं की ही पार्वती देवीचा विग्रह आहे. जी पार्वती ज्या अंशापासून जन्माला आली तिची सुद्धा ती परमशक्ती आहे असं म्हणतात म्हणे देवता. कोण सांगतं? चंडमुंड सांगतात. त्या शुंभ आणि निशुंभाला एवढीची शक्ती अगाध आहे, परंतु शुंभ आणि निशुंभाच्या मनामध्ये एक आपण जर स्वतःला महान समजत असेल ना, आपल्यापेक्षा दुसरा महान कोणी जर वर्णन केलं तर आपल्याला ते सहन होत नाही. माझंच वर्णन केलं पाहिजे, दुसऱ्याचं केलं की ते मला त्रासदायक आहे, क्लेशदायक आहे. तेव्हा या शक्तीला वर्णन करताना शुंभ म्हणतो की काय तिचं वर्णन करतो, ती अबला आहे, तिला जाऊन पकडून आणा. इथपर्यंत आलाच न मग घेऊनच आले असते तिला. कारण चंडमुंडांना आधी भय होतं की माहिती होतं त्यांना की देवादिकांना वर देणारी ती शक्ती असावी, तिचाच हा प्रादुर्भाव असावा. पुन्हा चंडमुंडांना आदेश केला की जा चंडमुंड घेऊन या तिला. तौ गत्वाम तम समासिरः दैत्यानाम विगृहे, या दैत्यगृहामध्ये तिला घेऊन या. कारण राजन हिमालयात्मक हा कामिनी काममोहिनी, ही काममोहिनीचं स्वरूप आहे. तर त्या काममोहिनीला आपल्या प्रांतात घेऊन या. तिथं वनात ते एकटी काय करते आहे. चंडमुंड गेले आणि त्या देवीशी वार्तालाप करू लागले. गानम च तादृशम राजम करोती जनरंजनम मुगाष्टींती तत्पार्शे मधुर स्वर मोहिता. आणि मधुर सुराने त्या देवीने सांगलं की हे चंडमुंड, तुम्ही दैत्य आहात आणि तुम्हाला सांगू, तुमच्या त्या महान शूर सेनानी जे शुंभ आणि निशुंभ आहेत, तर त्यांना जाऊन सांगा की त्या शुंभ आणि निशुंभाचा काळ जन्माला आलेला आहे. त्याच्यात जर खरंच शक्ती असेल, बलवान असतील ते, तर ते मला इथून घेऊन जातील. त्या चंडमुंड म्हटले की तू आघातीने शक्ती आहे, तू अहंकार करते तुझ्या शक्तीवर, तुझ्या रूप यवनतेवर, परंतु राजेच काय, आम्ही दोघंही तुला घेऊन जाऊ शकतो, एवढं सामर्थ्य आमच्यात आहे. आणि ते सामर्थ्य सांगताना ते म्हणतात की न्यायता कश्यम पुत्रियम किमर्थम हि जागतः कृत्याम ज्या राजशार्दूल योगास्थी कामिनी ततः. कारण ती शक्ती आमच्यामध्ये आहे. तू जरी कामिनी असली, तू जरी योगी महामाया योगमाया असली, तरी सुद्धा त्या योग मायेला सुद्धा पराभूत करण्याचं सामर्थ्य आमच्यात आहे. कोण म्हणताय? चंडमुंड. तेव्हा या चंडमुंडांनी त्या देवीशी वार्तालाप करावा. मग ती देवी त्या चंडमुंडाला म्हणते की तेनाहम प्रेषितम कामम त्वच कामश महाकामनः वचनम तस्य तन्वांगी शृणु प्रेम पुरश्रमः. की अरे माझं वचन जाऊन सांग तुझ्या राजाला, तू काय चंड आणि मुंडा आणि तुम्ही शुल्लक लोकांनी माझ्याशी लढायचं, मी महाबलवान शक्तीशी लढू शकते. कारण चंडमुंडाची शक्ती त्यांचा द्वेष जागृत करायचा होता. आणि मग ते अतिद्वेषित झाले आणि त्यांनी म्हटलं की तुझा अहंकार दूर करण्यासाठी आता जास्त वेळ आम्ही घेत नाही, तुला जर अहंकारच असेल तर लढ आमच्याशी, कर युद्ध आमच्या सोबत. यांनी आपल्या हाती आयुध घेतली आणि त्या भगवतीवर चालून गेले. चंड आणि मुंड ही विघातक शक्ती. चंड हा भगवतीच्या जवळ गेला आणि सांगितलं त्या भगवतीला की हे अबला नारी, लढ माझ्याशी, बघ मी किती बलवान आहे, माझ्यामध्ये आगाध शक्ती आहे.
तदुद्वचनं श्रुत्वां श्रित्वं कृत्वा सुपलेशः तं प्राह मधुरां वाचम देवी देवार्थ साधिका। आणि या देवीने त्या चंडमुंडाला सांगितलं की तुमचं कार्य तुम्ही करा, बाकीचं मी पाहून घेईल. तू जर लढायचंच असेल, आलास ना माझ्याशी लढायला, तुझ्यामध्ये ते बोल आहे ना, महाबोल सांगतो ना तू. मग जानाम्यम शुंभस्य निशुंभच्या अतिबलम रूपः. मी शुंभ आणि निशुंभापेक्षाही बलवान आहे. ती शक्ती सुद्धा आता प्रेरित होते, त्या अहंकाराने सांगते आहे, अरे सगळ्यात जास्त बोल माझं आहे, कारण शक्तीच माझ्यापासून उपजत होते. हे शक्तीचं सामर्थ्य आहे, कारण माझी शक्ती सर्व देवादिकांना वर प्रदान करणारी आहे, सर्व देवादिकांना तारणारी ती शक्ती आहे. आणि म्हणून सर्व देवादिक माझं भजन करतात. सांग तुझ्या त्या राजाला जाऊन भेटावं म्हणून. परंतु चंड मानत नाही आणि चंडाने आपल्या हाती बाण घेतले आणि त्या देवीला मारू लागला. देवीच्या हातावरती ते बाण जायचे आणि ते बाण देवीच्या हातावर गेले की त्या देवीने त्या बाणांचा चुरा करून टाकायचे. आपल्याच मुष्टीप्रहाराने ते बाण फेकून द्यायचे. चंडाकडे पाहायचं, परंतु चंड उग्र रूपामध्ये त्या देवीला सांगायचा की घाबरू नको, माझ्या हाती भरपूर आयुध आहेत, मी महाबलवान आहे, तुझं सामर्थ्य नाही माझ्याशी लढण्याचं. आणि ते सामर्थ्य दाखवताना तो म्हणतो की हे शक्ती, हे महाबलाढ्य शक्ती, भजमाम त्वम मरालाक्षी तवाभिंस्कुरहा, हे तव ज्ञान चक्रहा कांते भवानी मरणावधी. तू मरणाला आता सावध हो. तू स्वतःला भवानी म्हणते, भवसागराला तारून नेणारा तो भगवंत असतो आणि त्याची शक्ती म्हणते ना तू. मग तुझ्यात शक्ती आहे ना, तर लढ पुन्हा माझ्याशी. तेव्हा शक्तीला राग आला, अरे उन्मत्त, माझ्याशी लढण्याचं सामर्थ्य आहे का तुझ्यामध्ये? आणि त्या शक्तीने एकाच टणत्कारामध्ये आपल्या हातचा खडक तिने हाती घेतला आणि त्या खडगाचा टणत्कार त्याच्या मस्तकावरती मारला. धड वेगळं केलं आणि त्याचं शिर वेगळं केलं. चंडाचं शिर वेगळं झालं. मुंडाने पाहिलं, मुंड धावत आला, माझा भाऊ मारला गेलेला आहे. अगं तू अहंकारी शक्ती आहे, एवढा अहंकार आला कुठून तुझ्यामध्ये? तू तर अबला आहे, अबला असून सुद्धा तू या महाबलाढ्य माझ्या भावाला मारलं, बघ मी तुला सोडणार नाही. आणि मग तो चालून गेला. स्वेच्छेहा नगरे त्यत्र सायता महामते मानास्तिक कारणम किंचित गुरुहे. राक्षसत्व, आमचं राक्षसत्व तू पाहिलं नाही अजून, मी तुझे केस धरीन आणि माझ्या राजाकडे घेऊन जाईल. आणि धावत गेला भगवतीवरती. भगवतीने त्याला उचलला, बाजूला फेकला, पुन्हा उठला, पुन्हा त्या भगवतीजवळ लढाई करायला गेला. त्या शक्तीशी खूप युद्ध करू लागला. आणि हे युद्ध करत असताना त्याचं स्वतःचं बल, किती मह्या कृतम कुरु व्रतत्व त्वामुषा वही तस्मात त्वदेपी राजनराम ध्यात्वा ईशम बलम. आणि ते बल दाखवत असताना पुन्हा पुन्हा आपल्या हातची तलवार घेऊ लागला, देवीवर चाल करू लागला. आणि ती तलवार देवीच्या दंडावरती लागली. देवीच्या दंडावरती तलवार लागली आणि तलवार लागल्यानंतर देवीने फक्त त्या मुंडाकडे पाहिलं आणि जेवढ्या तीक्ष्ण नजरेने पाहिलं तेवढ्या तीक्ष्ण नजरेने तिने सुद्धा पुन्हा खडक हाती घेतलं आणि त्या मुंडाचं सुद्धा शिर छेदन करून टाकलं. चंडमुंडाचं शिर छेदन करणारी, चंडमुंडाला मारणारी म्हणून तिला चामुंडा नाव झालं. बोला चामुंडा माता. देवांनी पुष्पवर्षाव केला, देवांना आनंद झाला. शुंभ आणि शुंभाला बळ प्रदान करणाऱ्या दोन शक्ती एकाच आघातामध्ये भगवतीने मारल्या. देव आनंदाने नाचू गाऊ लागले, पुष्पवृष्टी करू लागले, ढोल वाजू लागले, नगारा वाजू लागला. आणि देवादिदेव महादेव श्री हरी विष्णू त्या भगवतीला म्हणतात की भगवती, तुझं स्वरूप या जगाला तू आनंद प्रदान करणारी आहे, तू जगन्माता आहे, तू जगदेश्वरी आहे. ते म्हणतात, हे भगवती, सदा आनंदे भरित रंग साहित्य संगीत जगन्माता जगदीश्वरी, जगन्माता जगदीश्वरी, जगन्माता जगदीश्वरी, जगन्माता जगदीश्वरी, जगज्योती जगदोद्धारी, जगज्योती जगदोद्धारी, जगन्माता जगदीश्वरी,
जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी जिचा वैभवाचे लोक जिचा वैभवाचे लोक हरिहर ब्रह्मादिक हरिहर ब्रह्मादिक हरिहर ब्रह्मादिक हरिहर ब्रह्मादिक जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी हरिहर ब्रह्मादिक हरिहर ब्रह्मादिक जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी वसे आकाशी पाताळी वसे आकाशी पाताळी सर्वकाल तिन्ही तारी सर्वकाल तिन्ही तारी जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी त्रिभुवनी चावणिता त्रिभुवनी चावणिता बाळकारुण्य समस्ता बाळकारुण्य समस्ता जगन्माता त्रिभुवनीचा जगन्माता बाळकारुण्य समस्ता बाळकारुण्य समस्ता बाळकारुण्य समस्ता जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी मोडी राम वरदायिनी रामदासा जातो मणी रामदासा जातो मणी रामदासा जातो मणी रामदासा जातो हरी रामदासा जातो मणी रामदासा जातो मणी जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी जगन्माता जगदीश्वरी हे जगदंबे तू जगन्माता आहे जगदीश्वरी आहे सदा आनंदी भरित कायम स्वरूपी आनंद देते म्हणून त्या भगवतीचं एक नाव आहे सदानंदीचा उदो उदो ती सदानंदी आहे बोला सदानंदीचा उदो उदो काय झालं ते कालच्या कीर्तनातले मुक्या बहिऱ्यांचं आठवलं का तसे तर नाहीत ना आपण जगदंबेचा तिला प्रिय दुसरं काहीच नाही तिचं फक्त तिला जयघोषच प्रिय असतो काही लोक नवरात्रभर फक्त तिचा एकच कार्यक्रम ठेवतात फक्त जागराचा निस्ता जयघोष चाललेला असतो तुम्ही युपी मध्ये जा तिथं सुद्धा भगवतीच्या नामाचा जयघोष चाललेला असतो
बंगाल, पश्चिम बंगाल आपल्यामध्ये, तर तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या भगवतीचं बंगालमध्ये सुद्धा स्वागत होतं. तर फक्त आणि फक्त जय जयकार त्या भगवतीचा झाला पाहिजे. एकदा सदानंदीचा सदानंदीचा बोला रेणुका माता की जय. देवता सगळे एकत्र आले, एवढ्या जोरानं आरोळी मारली म्हणून ते प्रकट झाली होती. तुम्ही जर म्हणता तर मनातल्या मनात नव्हती, तिथे मनातच म्हणेल येते मी धक तू पुढे. देवाला आरोळी मारायची असली ना तर हृदयापासून आणि बिंबीच्या देठापासून जोरात आवाज निघला पाहिजे, तेव्हा तो धावतच येईल. ती देवी म्हणेल मंदिरामध्ये काय झालं बाहेर, मला जावं लागेल. पण तिला बाहेरून नाही, ते तुमच्यातच बसलेले असते. दररोज कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन बसते. ती दाखवते की हे सामर्थ्य माझंच आहे. ती शक्ती आगात शक्ती आहे. आपण म्हणतो ना की शक्ती नाही, शक्ती आहे. शक्तीला अनुभवावं लागतं. तिला जाणण्यासाठी आमचा भाव हा जागृत झाला पाहिजे. ती केव्हा तुम्हाला भेट देईल यदा कदाचित तुम्ही लक्षात घ्या. या 4-5 दिवसामध्ये आपली 4 दिवसाची कथा राहिली. मला नाही शेवटच्या दिवशी एकानं सांगितलं ना की माझ्याकडे स्मित हास्य केलं ती देवीच होती म्हणून, तर मग म्हणा फक्त भाव तसा जागृत ठेवा की मी कथेला आल्यानंतर ती खरोच येते का, कुठं बसते, कोणत्या स्वरूपातून येते, तुमच्या शेजारी बसेल, तुमच्याशीच वार्तालाप स्मित हास्य करील, केव्हा जाईल पत्ता लागणार नाही. कारण तिची सत्ता आहे ना, ती इकडं तिकडं नाही, तुमच्यामध्येच विराजमान होऊन जाईल आणि तुम्हालाच हसवून जाईल, तर पत्ता लागणार नाही. एवढंच सामर्थ्य त्या भगवतीचं आहे. आणि म्हणून गर्वाने नाही सांगत, कुठलाही अभ्यास नसताना, कुठल्याही शाळेत जाता, कुठलाही अभ्यास या परमार्थाचा नसताना हा एकच आहे, भजन येत नाही. सगळ्यात मोठं मी प्रमाण सांगतो की मला भजनच येत नाही. ते गायनाचं अंग नसेल मग तिनं वेगळी शक्ती दिली, स्मरण शक्ती दिली. एक ग्रंथ एकदा वाचला ना, मग जरी वर्षभर जरी त्याचं निरूपण सांगितलं तर त्याला वाचण्याची गरज पडणार नाही. ठळक बातम्या, मग मी काही कागदावर लिहून घेतो ठळक बातम्या. येताना आपल्या आधी दूरदर्शन यायचे, या सह्याद्री वाहिनीच्या ठळक बातम्या, आणि त्या ऐकल्या की आपल्याला कळायचं की काय काय असेल. त्याच पद्धतीने ती देते ती शक्ती, तिच्यावरती विश्वास पाहिजे. त्या विश्वासानं ते इथे बसलो, तुम्ही सुद्धा विश्वासाने इथेच बसल्यात. हा भाव काय पाहिजे की आपण जे श्रवण करतो आहोत, जेव्हा तुमच्या मनामधला भाव जागृत होईल. मी तर म्हणतो 11-12 वर्ष आपलं तप पूर्ण झालं, देवी भागवत करून आपलं एक तप पूर्ण झालं. तरी आमच्या मूळ देवी भागवत ऐकून एवढं काही जास्त घेऊन घेतला आपण की त्याच्या इथं घेतलं 8 दिवस की 9व्या दिवशी इथलं प्रसाद घेतला की बाहेर गेलं की उलटी केली की वमन झालं की गेलं. ते ना बुद्धीत राहत ना विचारात राहत. मग पुढच्या वर्षी देवी भागवत येतो, नवरात्र आलं की तेवढे दिवस पुन्हा जागृत होतो आम्ही. इतरत्र आम्हाला तिचा भाव कळतच नाही. आपण तर म्हणावं की आमच्यासाठी दररोज नवरात्र आहे. तो तिच्याविषयीचं प्रेम, तिच्याविषयीचा भाव जागृत झाला पाहिजे. परंतु आम्हाला कधी जाणता आलं नाही, आम्हाला तिचं होताच आलं नाही. खूप प्रयत्न करून पाहिले. यानं त्या मार्गानं प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये ती भगवती शिरेल आणि ती शिरली. तिने तुम्हाला खूप प्रमाण दिले. परंतु या 1 वर्षामध्ये आपला तिच्यावरचा भाव हळूहळू कमी व्हायला लागला, तिच्याविषयीचं प्रेम कमी व्हायला लागलं. मग तुम्ही म्हणा असं कसं म्हणता, तुमच्या मनाला प्रश्न विचारा, तुम्हाला त्याच प्रश्नाचं उत्तर तुमचंच मन देणार आहे. कारण ही अखंड जी तपश्चर्या चालली होती की इथं विचारांचा जागर भगवतीच्या झाला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं वैरमनस्य एकमेकात राहणार नाही, लहान मोठा भाव राहणार नाही. कोणाच्याही मनामध्ये त्या भगवतीविषयी जसं क्लेश निर्माण होत नाही आम्हाला देवाविषयी, तसं देवत्व आमचं माणसांमध्ये पेरल्या गेलं पाहिजे. एकमेकांचा द्वेष कमी झाला पाहिजे. आपल्या गावातून जी तरुणाई आहे ती भगवत कार्यामध्ये जुडली पाहिजे. त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की भगवंताचं कार्य श्रेष्ठ आहे. नाही, सामाजिक कार्यात जुडली पाहिजे. परंतु आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन जोडणार नाही याकरता आपण खूप प्रयत्न करून पाहिले. परंतु 1 वर्षापासून पाहिलं, व्यसन दूर नाही व्यसन जवळ आलं. आणि 8वी-9वीतली मुलं दारू प्यायला लागली. तरुणाईला देवधर्म माहीत नाही. कालचं जर कीर्तन आपण पाहिलं असेल, कीर्तनात महिलांची संख्या जास्त होती. त्यात काय देवधर्म, देव समजला काय लोकांना? देव समजत नाही, देश समजत नाही, धर्म समजत नाही, महापुरुष समजले नाही. प्रत्येकाने एक जात वाटून घेतली महापुरुषाची आणि ते त्यांना डोक्यावर घेतात आणि जो तो म्हणतो आमचाच महापुरुष महान आहे. ते महान का झाले? पूर्ण भारतामध्ये त्यांनी त्यांची संकल्पना भारत मातेशी, देव, देश
धर्म या संकल्पनेशी हे लोक जुडून राहिले म्हणून आज त्यांना आपण महान म्हणतो आणि आपण त्यांना एवढं लहान करून टाकलं, जाती जातीत वाटून वैर मनुष्य निर्माण केलं. आपण भगवंताविषयीचा भाव कधी जाणण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या दिवशी तिच्या विषयीचं द्वेष तुमच्या मनात निर्माण होतोय असं समजा की ती तुमच्या बुद्धीमध्ये शिरते. शांभवी माया ती म्हणते आता थांबून जा, आता मी बघते. तिची सत्ता तिच्या हाती आहे, तिच्याच हाती सारी सत्ता वाहून सांगती वारे. आणि जर आपण पाहिलं दगडालाही बनवू शकते आकाशातील तारे, एवढं सामर्थ्य त्या भगवतीत आहे. तिचा विश्वास दौडू देऊ नका, एवढंच माझं सांगणं राहील. उद्याच्या पुढच्या वेळेस तुम्ही जे नियोजन करणार आहात त्यामध्ये काय ती भगवती तुम्हाला सहकार्य करणार नाही. आपला एकच ध्यास झाला, करतो ना महाराज आपलं काय पडतं, करतो ना महाराज आपल्याला काय पडतं. उद्याच्या दिवशी जर महाराज निघून गेला तर मग तुम्ही हे कार्य बंद पाडणार आहेत का? मी सामर्थ्याने सांगतो, माझं प्रत्येक गावात जिथं जिथं कथा होते ते सांगणं आहे की आपण आपल्या गावाचं संप्रदायाचं कार्य कुठलंही बंद पडता कामा नाही. तुम्ही जरी बैठकला जाणार असाल परंतु कोणी स्वाध्यायवाले असतील तर त्यांना सुद्धा मदत करा. तुम्ही जर दिंडीला जात असाल, वारीला जात असाल तर मी जगदंबा ग्रुपला म्हणतो की त्या वारीवाल्याला मदत करा. धार्मिक लोकांनी एकत्र आले तरच त्याचा फायदा होईल. इथं या देवीला मारायला सगळ्या देवता एकत्र आल्या, त्या देवीचा विग्रह तयार केला, त्या शक्त्या एकत्र केल्या. कारण आपण पाहतो जेव्हा द्राक्षाच्या झाडाला द्राक्ष लटकतात तेव्हा एकाच त्या देठाला कित्येक द्राक्ष लटकलेले असतात. तो समूह चांगला दिसतो. जोपर्यंत तो समूह आहे तोपर्यंत आकर्षण राहतं, तोपर्यंत ते बळ आहे. त्या समूहाची ती द्राक्ष तुटून पडली की ती नरम होतात, खाऊ वाटत नाही. त्याकरता धार्मिक लोकांनी तरी एकत्र राहणं गरजेचं आहे. हा काळच एवढा आहे. आपण म्हणतो की इकडं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, देवादिकांची कार्य वाढली पाहिजे आणि बंद करण्यासाठी सुद्धा धार्मिकच लोक पुढे येत असतील तर हे कार्य वाढणार नाही. देवादिकांच्याही मनात त्याच भावना आहे की आई जगदंबे तू या सगळ्यांना आनंद प्रदान करणारी आहे, तू जगन्माता आहे, तू जगदीश्वरी आहे. आणि परमेश्वराने अशा स्वरूपातून जर या सृष्टीचं कल्याण करायचं असेल, तू जर जगदंबा स्वरूप जर असेल तर तू तारणारी आहे, तू तारणहार आहे. तुम्ही कित्येक चमत्कार भगवतीच्या दरबारात पाहिले, चरित्र आपण उद्याही घेऊ शकतो, परंतु तुम्हाला तिची अनुभूती आठवून द्यावीशी वाटते मला. जेव्हा अशीच कथा एवढ्या महिला इथं बसलेल्या होत्या, या कथा चालत असताना शेजारी आपलं केळीचा बाग होता, मातीचं होतं. हे महाकालीचं वर्णन सुरू झालं आणि मी तुम्हाला सांगितलं फक्त की जर आपल्या आत्म्यामध्ये भगवंत जर उतरवला आणि जर कथा श्रवण केली आणि कथाकाराने सुद्धा ती भगवती पाठीशी आहे त्या शब्दात जर बोललं तर ती सामर्थ्याने तुमच्या आमच्यामध्ये विंचू किंवा सर्प होऊन येऊ शकते. त्याच दिवशी सर्प आला की नाही, भला मोठा कोबरा नाग आला तुमच्या महिलांमध्ये उभा होता का? मी बगल पुराण सांगतोय. किती टाइम बसला तो? भगवतीला म्हटलं फक्त की मनसादेवी तुझ्या नावाने आली, उद्याच्या दिवशी गावातली लोक मला तोंड दाखवायला भाग नाही पडणार की तुझ्यामुळे तर ते लोक देवीत एकत्र येतात, लहान लहान मुलं घेऊन जातो, याच्यामुळे असं झालं. म्हणून भगवती मला तर दोष देतील परंतु मी सगळ्यात मोठा दोषी तुला म्हणेल. फक्त रक्षा घेतली आपल्या यज्ञातली, काय सामर्थ्य असतं त्या यज्ञामध्ये बघा. फक्त रक्षा घेतली, त्याच्यावरती फेकली, त्याने मला पाहिलं पडायला लागला. तेवढ्यामध्ये फक्त रक्षा फेकली तर तो वलयांकृत पडलेला 2 तास राहिला. कथा संपली, वाट पाहिली. ज्या म्हाताऱ्या आहे इथं बसलेल्या आमच्या 2-3 महिला, आमच्या शरद बुंची आई सुद्धा आहे, त्या जवळ गेल्या त्या नागाच्या तोंडाजवळ दिसत नव्हता म्हणून, तरी सुद्धा त्याने फणा सुद्धा हलवली नाही. बेंडूक आलं, बेंडूक स्पर्श करून गेलं, मुख सुद्धा त्याने थोडंसंही मुख प्रफुल्लित केलं नाही की बेंडकाला पकडावं. मांजर आली, त्या मांजराने त्याला रेंगाळलं 2-3 वेळेस, तरी सुद्धा त्या सर्प हल्ला नाही. मग सामर्थ्य किती पाहिजे त्या जगदंबेचं? तुम्हाला किती पटवून द्यायचं किती जागृत आहे म्हणून? फक्त आपल्या मनामध्ये काय येतं, ते अमुक झालं पाहिजे, ते ढमुक झालं पाहिजे. आधी भक्ती तर करा, आधी भक्ती प्रवाहित होऊ द्या, नवचैतन्य निर्माण होऊ द्या. ती चैतन्य रूपाच आहे. फक्त तिच्या स्वरूपामध्ये आपण जेव्हा येतो ना तेव्हाच तिला आनंद प्राप्त होतो. तिला सुद्धा आनंद येतो की माझा भक्तांचा मेळा इथे एकत्र आलेला आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. कोणाच्या मनामध्ये गैरभावना असेल माझ्याविषयी तर काढून टाका. इथं भक्तीसाठी आपण फक्त एकत्र आलेलो आहोत, कोणाशी द्वेष करण्यासाठी नाही, मत्सर करण्यासाठी नाही. बरीच लोक येतात, काही लोक तर दारुडी होती ते सुधारली सुद्धा, कालांतरानं त्यांना काही लोकांनी अजून विष कालवलं, पुन्हा ती दारू प्यायला लागली. नाहीतर सकाळी 4 वाजता 4 लोक दारू पिणारी की दररोज घरी लोक त्रस्त होऊन गेले होते. या कथा कीर्तनाचं आयोजन का करावं लागतं, प्रबोधन का करावं लागतं की संस्कृती टिकून राहिली पाहिजे. संस्कृतीचा अभाव आहे या जगामध्ये. या संस्कृतीला जागवणारं तत्व कोणी उभं राहत नाही. तुम्ही 50,000चा आणि 1 लाखाचा महाराजांना त्याला काही घेणं देणं नाही.
त्याकरता आपलीच पंचक्रोशी पाहिली पाहिजे, आपल्याच गावातून उभं राहिलं पाहिजे. मी तर आमच्या मंडळीला 11 वर्ष झाले सांगतो की अरे कथा करतो ना, तुम्ही गायक म्हणून उभं राहा, तुम्ही टाळकरी. आम्ही एवढ्या अपयशी झालो की मी टाळकरी सुद्धा तयार करू शकलो नाही, एवढं अपयश माझं झालं की या मुलांमध्ये एकही टाळकरी होऊ शकला नाही. तेवढा फक्त एक उपकार करा, तेवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, तेराही सांगणार मी तुम्हाला. तेवढा करा उपकार, करा त्या भगवतीची सेवा आणि होऊ द्या तुमच्या हातून चमत्कार. तेव्हा ती भगवती कृपामयी आहे, करुणामयी आहे. आणि या करुणामयी भगवतीला जेवढं प्रेमाने आवर घालणार तेवढं ती भगवती तुम्हा मला जागृत अवस्था प्रदान करणार आहे. आणि त्या भगवती समोर जाताना तिला काय म्हणावं की आई भगवती मी तुझा दास आहे, तू मला उभं केलं त्या सामर्थ्याने चालत राहील, तू बोलवशील तर बोलील, नाही बोलता आलं तर गप्प बसेल. हा भाव पाहिजे. फक्त तिच्याजवळ जा, तिला नमस्कार घाला. काय ती म्हणत नाही तुम्हाला पूर्णाचा नैवेद्य आणा, आज मला पूर्णाचा नैवेद्य पाहिजे, अमुक दिवशी तो पाहिजे. तुमच्या मनाने ठरवतात आपण आणतो. आपल्याला भगवंताच्या विषयी कंटाळा नसावा, तेव्हा आमचा धर्म जागृत राहील. आणि म्हणून त्या भगवतीला जेव्हा जेव्हा आम्ही साथ घालू तेव्हा ती भगवती तुमच्या आमच्यासाठी चालून येईल. म्हणून एकदा त्या भगवतीला मी जे समर्पण केलं माझं स्वतःचं ते समर्पण सांगतो की कोणत्या स्वरूपात आहे. तर त्या भगवतीला, त्या भवानी मातेला नमस्कार करूया आणि सांगूया की भवानी मी तुझा भूत्या म्हणजे तुझा दास आहे. मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा, मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा, मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा, मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा. पंचभूतांचा हा देह माझा, पंचभूतांचा हा देह माझा, मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा, मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा, मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा. अनुहत चौंडक वाजत डुगडुग, अनुहत चौंडक वाजत डुगडुग, उद उद घोष बरा भवानी, उद उद घोष बरा, उदो उदो घोष बरा भवानी, उदो उदो घोष बरा, उदो उदो घोष बरा भवानी, उदो उदो घोष बरा. मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा, मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा, मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा. बोधाची पैरडी ज्ञानाचा संबळ, बोधाची परडी ज्ञानाचा संबळ, बोधाची परडी ज्ञानाचा संबळ, बोधाची परडी ज्ञानाचा संबळ, अज्ञान तो पोत खरा भवानी, अज्ञान तो पोत खरा, अज्ञान दोष खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा, मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा, मी तुझा भूत्या खरा भवानी, मी तुझा भूत्या खरा.
त्रिगुण पोत अविद्येचे तेलात जळत त्रिगुण पोत विद्येच्या तेलात जळत त्रिगुण पोत अविद्येच्या तेलात जळत त्रिगुण पोत ज्ञानातूने भरभरा भवानी मी तुझा भूत खरा भवानी मी तुझा भूत खरा भूत्यामी झालो एका जनार्दनी भूत्यामी झालो तुझे पायी मीच खरा भवानी मी तुझा भूत खरा भवानी मी तुझा भूत खरा एका जनार्दनी भूत्यामी झालो एका जनार्दनी भूत्यामी झालो तुझे पायी मी खरा भवानी तुझा मी भूत खरा भवानी तुझा खरा भवानी मी तुझा भूत खरा. हा भाव त्या भगवतीला आपल्याला जागृत करून द्यायचा आहे. आपण म्हणतो की देव जागृत आहे, देव तसाच आहे, देवामध्ये बदल नाही होणार. आपण जागृत झाले की देव आपल्याला जागृतच दिसणार आहे. आपली नेत्र उघडली की तेव्हा आपल्याला समजतं की आता सूर्य उगवला, सूर्य त्याच्या वेळेवरच उगवला. आपण लेट उठलो म्हणून काही सूर्य लेट उठला कधी नाही. त्या सूर्याने त्या शक्तीचं प्रमाणच दिलेलं आहे. तो वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. आमची सुद्धा भक्ती करत असताना जीवनामध्ये जर आम्हाला ज्या क्षणाला ज्या वेळेला भक्ती करावीशी वाटते, जेव्हा मला भक्तीचं साधन मिळतं तेव्हा तेव्हा ती भक्ती आमच्याकडनं झाली पाहिजे. देवादिकांनी भक्ती केली त्या भगवतीची, तेव्हा ती भगवती साक्षात कौशिकी बनून त्यांच्या समोर प्रगट होते. का होते? कारण त्यांचा भाव त्या भगवतीशी जागृत झालेला आहे, जुळलेला आहे तो भाव. आणि जेव्हा म्हणावं तेव्हा त्या भगवतीने धावत यावं. तुमच्यासाठी तेव्हा येईल ती, फक्त वैभव देण्यासाठी, तुमचे आजार दूर करण्यासाठी नाही, ते शक्तीचं सामर्थ्य जागृत करण्यासाठी. जेव्हा जेव्हा त्या शक्तीची चळवळ होईल, जेव्हा तेव्हा त्या शक्तीचं खरंच मार्गदर्शन व्हायला पाहिजे, जेव्हा त्या शक्तीचं मला सानिध्य लाभलं पाहिजे, तेव्हाच ती शक्ती येणार आहे. तिला कळतं मी केव्हा गेलं पाहिजे, केव्हा मला बल प्राप्त करून देता आलं पाहिजे, आणि ती धावत जाते. देवादिकांनी खूप विनवण्या केल्या तेव्हा ती धावत गेली आणि तिने सांगितलं की तुमच्यासाठी मी केव्हाही तत्पर आहे. म्हणून तर तिने चंड आणि मुंडाचा वध केला, आणि या चंडमुंडाचा वध करून त्या चंडमुंडाला मुक्ती मिळावी म्हणून आपण जे संबळ वाजवतो, चंड आणि मुंड ही दोघंही संबळ मधली जी वाद्य आहेत, गोल असतं. आता आपल्याकडे बादल्यांची आली तो भाग वेगळा आहे, परंतु चंडाचा आकार ज्या पद्धतीने त्यांच्या त्या डोक्याची त्या कवटीची तिने संबळ बनवली आणि एक निनाद केला आकाशामध्ये, गर्जना झाली. ही गर्जना म्हणजे ते महाकालीची गर्जना आहे. आम्हाला जे जाणवत आहे हा आवाज होतो कुठून? आकाशामध्ये वीज कळाडते. ही वीज कळाल्यानंतर जो प्रकाश निर्माण होते ते तेजपुंज निर्माण होतं. त्या तेजपुंजला आम्ही महाकाली म्हटलं पाहिजे. ती महाकालीचं स्वरूप आहे. आकाश ते पाताळ अशा पद्धतीने ती रचना आहे. आणि त्या आकाशामध्ये जेव्हा जेव्हा ती प्रवाहित होईल तेव्हा समजावं की ती महाकाली आहे. तिचं दर्शन घ्यावं, तिचा आपल्यावरती प्रकोप होणार नाही. कोण म्हणतं की ती लगेच अंगावर येऊन पडीन. आपण जर पावसाळ्यामध्ये शेतामध्ये गेल्यानंतर जर वृक्षाचा आसरा घेतला, नैसर्गिक काही घटना आहेत त्या घडतील, परंतु तरी सुद्धा त्यातून सोडवणूक करण्याचं सामर्थ्य तिचं आहे. तिचं नाम तर घ्या, विश्वास ठेवून घ्या. खरंच वाचवेल का? खरंच वाचवेल का? वाचवेल ना वाचवेल, नाम तर होईल, हा भाव पाहिजे. आणि चंडमुंडाचा वध केल्यानंतर तद चंडाय वै मनश्यतः इति तस्य वचशिते विमूर्षा मदमंथरे वक्तव्यम यत् प्रभावेन तद्ब्रूहि मधुरम वचः. आणि तिनं मधुर वाचा केली. देवतांना सांगितलं आता तुम्ही निर्भय व्हा, तुम्ही चिंता करू नका, कारण त्या दैत्यांना मारणारी मी अगाध शक्ती आहे. तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, तर त्यांचं निर्धारण होईल. फक्त तुम्ही गंमत पहा, त्यांना उतू द्या, मातू द्या. आणि जोपर्यंत आपण पाहतो की अशी लोक उतत नाही, मातत नाही, तोपर्यंत त्यांचा नाश होत नाही. त्याकरता भगवती म्हणते त्यांना उतू द्या, मातू द्या. जेतारम सर्व देवानाम,
त्या देवांना ती सांगते आहे, हंतारच शैव विद्विषाम राश्यम सर्व गुणांश भोक्तारम सर्व संपदाम. त्यांना सगळे गुण हे अवलंबित करू द्या, मग त्यांच्या त्या सगळ्या गुणांचा भोग म्हणून मी त्यांना भोगायला भाग पाडेल, सर्वांचा नाश करेल. दातारम चातुश्रम च सुंदरम मनमथा आकृतीम द्वा त्रिशल्लो शर्ये सर्व शक्त्यान्महा सूरशेषा सूरमाने ज्ञात्वा समागत सवैव दृष्टात्मतः. आणि अशा दृष्ट लोकांना, या दुष्ट शक्तीला निर्दालन करण्यासाठीच तर मी अवतरणीत झालेली आहे. म्हणून ते लढायला येत असतील तर लढा त्यांच्याशी, मी तुमच्या पाठीशी सामर्थ्याने उभं राहील, या स्वरूपातून त्या शक्तीने सांगितलं. चंडमुंडाला मारलं आणि तेवढ्यामध्ये शुंभा आणि निशुंभाला राग आला की चंडमुंडाचं निर्दालन करणारी एवढे महाबलाढ्य आमचे सेनानी, आणि तरी सुद्धा त्यांना मारणारी ही शक्ती कोण असेल? ही अबला शक्ती नसावी, कारण एखादी स्त्री चंडमुंडाचा वध करू शकते, राक्षसाचा वध करू शकते? नाही करू शकत. त्याकरता ते सामर्थ्य त्या स्त्रीमध्ये आलं पाहिजे की मला सुद्धा चंडमुंड घातीने चामुंडा होता आलं पाहिजे. आम्ही देवीची रूप फक्त नावापुरतीच बसतो. मला आमचे सर भेटले, व्ही.एस. पाटील सर, आता लग्नामध्ये, म्हणे महाराज तुम्ही कथा रोज सांगता, मी पाहतो म्हणे तुमचे स्टेटस, 3-4 कथा तुमच्या झाल्या, मग तू जे कथेमध्ये मार्गदर्शन करता, समाज प्रबोधन करता, हे लोक घेत नाही का? काय फक्त ऐकण्यासाठी राहतं? लोकांचे म्हणे स्टेटस राहता, रोजच भावनेतले राहता, भगवत भक्तीचे राहता, समाजाच्या कार्याचे राहता, तसे लोक तर दिसतच नाही जगामध्ये. त्यांचा प्रश्न योग्यच होता की आपण एवढं अवडंबर करायचं, 2-3 लाख रुपये कथेसाठी खर्च करायचे, हे कशासाठी खर्च करावे लागतात? की काहीतरी प्रबंधन झालं पाहिजे, याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. परंतु फायदा होताना कमी दिसतो. फक्त आर्थिकच बळ इथं द्यावं लागतं आणि तेवढ्यापुरतं मर्यादा म्हणून आपण ते जोपासतो. देवी भागवत आलं की आम्ही देवी स्मरायला लागतो, ते देवीची आम्हाला शक्ती जाणवते. देवी भागवत झालं, घरी गेलं की ते विचारात राहत नाही. शिवचरित्र ऐकलं, शिवाजी महाराज ऐकले, तेवढ्या ऐकण्यापुरते राहतात. दाढी वाढवली, चांगलं कानात कुंडल घातला, अर्धकोरं लावलं म्हणजे छत्रपतीच्या मावडे समजतात. परंतु त्यांच्यावरती विश्वास माझ्या माता भगिनीचा राहिला पाहिजे की नाही, या माझ्या छत्रपतीचा मावडा आहे, याच्यापासून मला धोका नाही. परंतु तुमच्यामुळेच धोका व्हायला लागला. जवळचीच लोक असा आघात करू लागले. बाकीचे तर सोडा, की जे दैत्य बुद्धीचे आहेत ते लोक सोडून द्या. दैत्य बुद्धी तुमच्या आमच्यामध्येच आहे. बलात्काराच्या जर शृंखला पाहिल्या तर सगळ्यात जवळचे लोक ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनीच या घटना घडवून आणलेल्या आहेत. अशा कित्येक घटना घडून चालल्या. स्त्रींवरचा अन्याय थांबत नाही. सगळ्यात संस्कृतीचं पुणे, महिना होत नाही, 15 दिवस होत नाही तर एखाद्या स्त्रीची हत्या घरामध्ये कोंबून ठेवलं, पेटीत टाकून ठेवलं, फ्रीजमध्ये टाकून ठेवलं. संस्कृतीचं माहेर घर पुणे आहे, तिथे सुद्धा अशा पद्धतीच्या घटना मातल्या. मग ही संस्कृती टिकेल कुठे? मग ही खेड्यापाड्यामध्येच टिकणारी संस्कृती आहे. आमच्या खेड्यापाड्यात त्या संस्कृतीचा ऱ्हास होता कामा नाही. यासाठी आम्ही ते देवी भागवत आम्हाला शिकवतं काय की तुम्ही संस्कृतीचे पूजक ठरले पाहिजे. संस्कृती म्हणजे ती शक्ती आहे, ती सनातन आहे. संस्कृतीचा ऱ्हास होणार नाही. परंतु संस्कृतीला विकृती रूपातून जर तुम्ही पाहिलं तर ती संस्कृती टिकणार नाही. आणि संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर आमची संस्कृती, आमची आई आणि बहीण आहे, ती स्त्री आहे, ते स्त्रीचं संस्कृतीचं द्योतक आहे. म्हणून त्या स्त्रीला टिकवणं गरजेचं आहे. तिने स्वतःमधले विचार जे असतील, जे खालावत असतील, ते तेजवले पाहिजे. त्या देवी भागवतामध्ये तिने वर्णन केलं की जी स्त्री पतिव्रता आहे तिच्यामध्ये एवढं सामर्थ्य राहतं की कित्येक दैत्य जरी चालून आले तरी सुद्धा ती आपल्या पतीचं सामर्थ्याने जीवन ते जगवू शकते, त्याला पाठबळ देऊ शकते. सती सावित्रीची कथा आम्ही फक्त त्या वडाला प्रदक्षिणा मारण्यापुरतीच, वट सावित्री पूजा झाली की सावित्री आठवत नाही. तिने यमापासून आपल्या पतीचे प्राण आणले, एवढं सामर्थ्य तिच्यात आलं कुठून? हा विचार आम्ही कधीच केला नाही. आम्ही फक्त वड आहे का पिंपळ आहे पाहत नाही. या पिंपळाला कित्येक आढ्या राहतात, आम्ही दरवर्षी सांगतो, तरी लोक वड सोडता या बाया सगळ्या, आणि त्या पिंपळालाच एवढं तर कळत नाही आम्हाला की पिंपळ आहे का वड आहे. बाकीच्या गोष्टी दूर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आम्ही आळानीच राहिलो. आम्हाला अजून बुद्धी आली नाही. सरस्वतीचं त्या सावित्रीचं चरित्र काय सांगतं? एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे महिलांनो की तुम्ही यमाला सुद्धा मागे सारू शकता. यमाला प्रश्न करू शकते ते. तिने 11 प्रश्न केले आणि 12व्या प्रश्नाला यमाला निरुत्तर व्हावं लागलं.
जमणार नाही, घेऊन जा बाबा तुझा पती. कित्येक आशीर्वाद घेतले तिने, एकाच आशीर्वादामध्ये 3-3 आशीर्वाद मागून घेतले. जो आपला सासरा आंधळा होता, आता पुत्र तर निघून गेलेला आहे, म्हणजे पती, आपल्या सासऱ्याचा पुत्र पती निघून गेला, तरी सुद्धा ती वरदान काय मागते त्या यमाला, जर वरदानच द्यायचं असेल ना माझ्या सासऱ्याला, तो पुत्रवानही झाला पाहिजे आणि त्याला त्याचं साम्राज्य, त्याचा पुत्र आणि त्याचं साम्राज्य डोळ्याने पाहता आलं पाहिजे, म्हणजे ते आंधळेपणही गेलं पाहिजे आणि त्याचा जो पुत्र आहे त्याचा परिवार हसत खेळत पाहता आला पाहिजे आणि ते सांभाळण्यासाठी माझा सासरा सुद्धा प्रतापवान झाला पाहिजे. सासऱ्याचे डोळे मागितले, पतीचा प्राण मागितला आणि सुखाने आणि समृद्धीने जगली. एवढं सामर्थ्य त्या सावित्रीत आहे. ते सावित्रीचं सामर्थ्य आम्ही कधी पाहिलं नाही. फक्त दोरागंडा घेतला की इकडे तिकडे फिरावं आणि पतीच्या नावाचा उद्धार करावा. म्हणजे तुम्ही फक्त दोरेच पुजले म्हणून तुमच्या पतीला आयुष्य मिळेल हे नाही. त्यांना आयुष्य केव्हा मिळेल? दररोज दररोज त्यांचं रक्त पिता तुम्ही, दररोज एक 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 पहा ना. नवरात्रामध्ये आपण म्हणतो की देवीचा उत्सव साजरा करायचा आहे, मग आणा 9 साड्या, हा कलर तो कलर तो कलर, देवीचा हा कलर आहे. मग मी पाहिलं ना मंदिरात सगळ्या बाया साड्या घालून येतात आणि तुम्ही काही आणतच नाही. मग बिचाऱ्यानं गहाण राहावं इकडून तिकडून, कारण मग लोक म्हणतील बाबा एक साडी घेऊन देत नाही आणि बस त्या पेटीत पडल्या, कपाटात पडल्या, कपाट दबत नाही, 2-2 जण दाबता आणि त्याला लॉक लावता. उघडलं की सगळ्या कपाटातल्या साड्या खाली पडतात. पण तुम्हाला सांगू का, नवरात्रात त्या देवीने एवढ्या साड्या घातल्या, एवढ्या देवी चरित्रात कधीच आलं नाही. हे सगळं अवडंबर आहे. देवी काय करत होती नवरात्रात? 9 रात्र 9 दिवस लढत होती. 10व्या दिवशी तिने सीमेचं उल्लंघन केलेलं आहे. मग त्या लढाईमध्ये का ते पेराव घालत होती का? राखाडी रंगाची, पांढऱ्या रंगाची, लाल रंगाची, गुलाबी रंगाची. तिला तेवढा वेळ होता का? अखंड जर ती दैत्याशी लढते, निर्दालन करते, हे चरित्र आपण नवरात्रातलीच ऐकत आहोत. हे फक्त काय झालं, मार्केटिंग झालं त्या दुकानदारांचं. तुम्ही वापरा नका वापरू. आधी कसं होतं, कंपन्या कमी होत्या कापडांच्या, वस्त्रही कमी होते, तरी एकाही स्त्रीचं एकाही पुरुषाचं अंग उघडं राहायचं नाही. आता कंपन्या जेवढ्या झाल्या, प्रोडक्शन एवढं झालं, तरी सुद्धा स्त्रियांचे अंग उघडे, पुरुषांचे अंग उघडे. म्हणजे संस्कृती चालली कुठे? हेही तर थांबलं पाहिजे, याचा विचार आपण केला पाहिजे. ती तुम्हाला त्या स्वरूपातून सांगत नाही तुम्ही अवडंबर करू नका. याचा अर्थ काय झाला? बिचाराला ते आणून द्यावं लागतं, दररोज त्याचं रक्त पिता. मग काय ते पतिव्रता म्हणल्याचं आपल्याला पुण्य भेटेल का? त्याला आयुष्य लाभेल का? त्याच्या मनासारखं झालं पाहिजे. मग तो दारुड्या असला म्हणून त्याच्या मनासारखं होईल का? नाही. शक्तीला प्रत्यंगिरा सुद्धा होता आलं पाहिजे, स्त्रीला प्रत्यंगिरा सुद्धा होता आलं पाहिजे. म्हणून काय, तो जर वळण चुकला त्याला वळणावर आणता आलं पाहिजे. नाही तर मग 4-5 शिव्या 4 लोकांमध्ये द्यायच्या, तो अजून पिऊन येतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला मारतो, पुन्हा शिवीगाळ करतो, तो उठतो मारतो. माझं तरी एक म्हणजे माझ्या माता भगिनींना सांगायचं आहे, जर तुमचा पती दारू पित असेल, कमी पित असेल किंवा थोडंसं व्यसन त्याने आज केलं असेल, तुम्हाला माहिती पडलं की व्यसन करतो, तुम्ही काय करता? असं पाहता 4-5 लोक एकत्र आले की त्याला बोलता, त्याला एकांतात बोला. त्याला जर तुम्ही त्या 4-5 लोकात बोललं की तो उद्याच्या दिवशी जास्तच पितो. त्याच्याकरता त्याचा अपमान नका करू. 4 चौघामध्ये नातेवाईकांमध्ये अपमान नका करू. त्याला वळणावर आणण्याचा प्रयत्न करा, तेव्हा तुम्ही सावित्री म्हणल्या जाणार. तोपर्यंत सावित्री तुम्हाला कळणार नाही. विविध चरित्र सतीचे आपण पाहतो. हे देवीचं चरित्र म्हटलं की फक्त तिने युद्ध करावं, महिषासुराला मारावं, शुंभनी शुंभाला मारावं, ती प्रगट व्हावी म्हणजे देवी चरित्र नाही. देव्या तुम्हीच आहात. त्या देवीचा भगवतीचा अंश तुमच्यामध्ये पाहता येतो. तुमच्यामध्ये मातृत्व आहे, तुमच्यामध्ये बहिणीचं प्रेम आहे, तुमच्यामध्ये आईचं प्रेम आहे. पत्नी रूपाने पाहिलं तर पत्नीचं प्रेम देता. वेगवेगळ्या स्वरूपातून या स्त्रियांमध्ये ते गुण आहे. त्रिगुणातीत भगवती. 3 गुण पुरुषामध्ये पाहायला मिळत नाही, फक्त स्त्रियांमध्येच मिळतात. सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमसगुण आहे. रजोगुण आहे घरामध्ये उत्पत्तीचं साधन आणि सत्वगुणाने त्याचं पालन करणं. माझा परिवार आहे, त्याचा सांभाळ मी करेल. घरात जर पती नसेल तरी सुद्धा मी सामर्थ्याने उभं राहील आणि माझ्या घरामध्ये प्रत्येक बाजाराला बाजार आणेल, कामाला जाईल, परंतु माझ्या मुलांना कमी पडू देणार नाही. हे सामर्थ्य म्हणजे ते पालन करण्याचं सामर्थ्य आहे. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या परिवारावर तर आघाती शक्ती येत असतील, कोणी जरी तुमच्या परिवारावरती कानाडोळा करत असेल किंवा अन्याय अत्याचार करत असेल, त्या दिवशी तीच कंबर कसते, पदर आपल्या कमरेला खोसते आणि म्हणते या तुम्हाला यायचं असेल तर असेल हिंमत तर या, असेल हिंमत लढणाऱ्यांची. मग कोणीच येत नाही. ज्या दिवशी या स्त्रीने म्हटलं ये बरं, तू कंबर खोसली की लोक म्हणतात जाऊ द्यायच्या नांदी लागून फायदा नाही, कारण त्या 3 शक्त्या तुमच्यात आहे. त्रिगुणातीत आहात.
सत्व रज तमाने भरलेले आहात, तिघही गुण तुम्ही प्रगट करता, याचा अर्थ तुम्ही भगवतीचे अंश आहात. आणि पुरुषांनी सुद्धा जाणून घ्या, या जर भगवतीचे अंश असतील तर आम्ही त्यांच्याशी कसं वागलो पाहिजे? नम्रता पाहिजे. आमच्या स्त्रीचा अपमान 4 लोकात होता कामा नाही. आम्ही लग्नाला जातो, भलं मोठं लग्नाचं असलं, असं पाहतो इथे लग्न आहे, हिच्या बहिणी आल्या, हिचे नातेगोते आले, तिथेच तिला शिव्या द्यायच्या, म्हणजे तिचा अपमान झाला पाहिजे. असं नाही. आपणही जाणावं की ती देवीचं रूप आहे. तिचा अपमान करणं म्हणजे माझ्या जीवनाचा उद्धार होणार नाही. जीवनाला कुठंतरी आता माझ्या अधोगती निर्माण होईल, हा भाग ठरा बाबा. तेव्हा मी ती शक्ती चंडमुंड घातीने आहे, म्हणून तिचं प्रमाण देतो की आम्हाला सुद्धा चंडमुंडाचा घात करता आला पाहिजे. माझ्या शेजारची पडून जाते म्हणून पडून जाऊ द्या, माझ्या घरातली तर गेली नाही, हा भाव ठेवू नका. जात असेल ना, माहिती पडलं ना तुम्हाला, तुमच्याकडनं होईल ते यथायोग्य प्रयत्न करा. शेजारचीच जात नाही, गावाची इज्जत जाते, याकडे आधी लक्ष घातलं पाहिजे. कारण बोर्डावर नाव शेजारचं लागत नाही, कोणाच्या शेजारी होतं ते नाही, गावाचं नाव राहतं, अमुक अमुक गाव. त्याकरता संस्कार टिकून राहिले पाहिजे. माझ्या मुलीची चालढाल बदलली, आईलाच कळतं. बोलण्याची शैली बदलली, राहण्याची शैली बदलली, अचानक का बदलली याच्याकडे लक्ष घाला. तिला तोंडावर बोलू नका, तिच्या आचरणाकडे लक्ष घाला. आपोआप तिच्याकडे लक्ष घातलं की तिला कळतं माझ्यावर कोणीतरी बंधन ठेवताय. आपण ते नाही करत. वडिलांचं लक्ष राहतं, वडील बोलायला जातो, आई म्हणते गप्प बसा, तुम्हाला काय कळतं, बाकीच्या मैत्रिणी पाहता नाही का तुम्ही. आणि एक दिवस तेच होतं जे वडिलांच्या मनात राहतं, कारण वडिलांना इतरांनी काहीतरी सांगितलेलं असतं. अनुभवाचे बोल आहे ते. त्याकरता आपण एवढं लक्ष घालावं की माझी संस्कृती हिचा ऱ्हास होणार नाही. आणि इथं येणाऱ्या मुलींना सुद्धा सांगतो, येत तर नाही कोणी जास्त, परंतु आल्या असतील, या लहान लहान मुलींनाही सांगतो की संस्कार सोडायचे नाही. आई वडिलांची इज्जत सगळ्यात महत्वाची आहे. तुम्ही जेवढी देवाची इज्जत करता त्याच्यापेक्षा 100 पटीने आई वडिलांची इज्जत करा, कारण त्याला 4 चौघात राहायचं आहे, समाजात राहायचं आहे. जेव्हा माझी सावरल्याला कथा चालू होती, बोधवडचा प्रसंग बऱ्याच लोकांना माहिती असेल, येवतीचा, की तोही व्यक्ती माझ्यासारखाच, कोण पारायणाला बोलवलं म्हणून जा विचारानं पारायणाला, चांगल्या कामामध्ये त्याने गावभर हिंडायचं, आणि आपली स्वतःची मुलगी घरातून पडून गेली. त्या दिवशी मी सावरल्यावरनं आलो, मी रामवनात गेलो होतो भेटायला. त्या व्यक्तीचं असं एवढा त्याची तळमळ होती की मी माझा जीव देऊन टाकला पाहिजे. डोक्यावर त्या दगडावर डोकं आपटायचं, खूप आपल्या वेदना. काय जगून काय फायदा आहे महाराज, एवढ्या 4 चौघामध्ये आपलं नाव असल्यावर मुलगी पडून जावी, घरातली संस्कार देता आले नाही, यात मी कमी पडलो. मग म्हणे जर मी नाही मरलो, मग घरी जर गेलो, 4 चौघांची मुख माझ्याकडे पाहतानाची पाहिली, मला कंटाळवानं होईल, मग मी पत्नीला मुलाला जोर देऊन मारून टाकेल, त्याच्यापेक्षा एकट्याला मरू द्या. काय भावना होती त्याची. म्हणजे एकच परिवार विखरला का, एकटा जात नाही, ती एकटी पडून जाते, परंतु घरातला सगळा मान सन्मान नाही, घर उद्ध्वस्त करून जाते. याकरता तिनेही लक्ष घालावं की माझ्या आईवडिलांनी मला एवढं जन्मभर पोसलं, 17-18 वर्ष जे पाहिजे ते लाड पुरवले, मोबाईल पाहिजे मोबाईल दिला, सेंडल चप्पल पाहिजे सेंडल आणून दिली, चांगली नवी वस्त्र आणून दिली, तरी सुद्धा मला वाटत नाही की मी त्यांच्यावरती प्रेम करावं. का आई वडिलांचे संस्कार कमी पडले? नाही कमी पडत त्यांचे संस्कार. ते तुमच्यावरती विश्वास ठेवता म्हणून तुम्ही विश्वासघात करता. ती भगवती विश्वासघातीने आहे का? ती नित्य आहे, ती सत्य आहे, ती सनातनी आहे. मग मी तिचा अंश आहे हे प्रत्येकाने जाणावं. वेळ हा आपला झालेला आहे आणि तेवढ्यामध्ये आम्हाला वरुण राजाही म्हणतो आता थांबा. त्याने आपल्यासाठी 2-3 दिवस वाट पाहिली आणि एवढं तरी बरं त्याने की एवढे कार्यक्रम आपले तो पार पाडू देतो. त्याला आपण विनवणी करूया, पडायचं असेल तर 1 तासात जेवढा पडला तेवढा पड, म्हणजे आमचे कार्यक्रम सुरळीत चालू राहतील. आणि जगदंबेला अजून विनवणी करूया की कुठल्याही प्रकारचा विकल्प होऊ नको देऊ. सैरावैरा वारे धावत आहेत, त्यांना शीतलता निर्माण कर आणि आकाशातून विजांचा गडगडाट कडकडाट होईल तेव्हा गार पडणार नाही, पाण्याचा सुद्धा उद्रेक होणार नाही. याकरता सगळ्या आत्म्यांनी एकत्र होऊन भगवतीला विनवणी केली की ती आपल्यावरती कृपा करील. याचं प्रमाण तुम्हाला रात्रीपर्यंत दिसून येईल. दुर्गे दुर्घट भारी तुझ बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणावंतारी, वारी वारी जनता मरणाचे वारी, हरी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी हो अंबा भजनी सुरवरेश्वर माता तुझ ऐसे नाही.
जय
कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि गाली गटन गणपति चरण जोड़ा काहिन रूप तुझे देवे हरे हरे पूजन वाले गोपाल बने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं